Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. Jesus Christ is the Lord of all. आणि येशू ख्रिस्त जे आहे ते परमेश्वरांचाही परमेश्वर आहे. He is the one and only Savior of all the world. आणि तो एकटाच जे पूर्ण जगाचं तारण करता आहे. Nothing that is created was created without Him. आणि जे काही निर्माण झालेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त काही निर्माण झालेलं नाहीये. Everything was created by Him, through Him, and for Him. आणि जे काही निर्माण किंवा रचना मध्ये आणण्यात आलेलं आहे ते त्यांच्याद्वारे आणि त्याच्यासाठीच करण्यात आलेलं आहे. He is the lover of our souls. आणि तो आमच्या जे मनाचं प्रेम करणारा आहे. He is the one and only God. आणि तोच एकटा असा परमेश्वर आहे. We worship you, Lord Father, in the name of Jesus. आणि धन्यवाद पिता, आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझ्याशी प्रेम करतो. And Father, this afternoon as we come together, आणि आज दुपारी जसं आम्ही सगळे एकत्र येत आहोत, we fix our minds and our hearts upon you. आमचे हृदय आणि आमचं जे मन आहे ते तुझ्यावरती केंद्रित करत आहोत. And Father God, we give total attention to you. आणि आमचं पूर्ण लक्ष जे आहे आम्ही तुझ्याकडे केंद्रित करत आहोत. That we would be able to receive what you have for us today. आणि याच्यासाठी की तू जे काही आमच्यासाठी ठेवलेलं आहे ते आम्ही प्राप्त करावं. That we would be vessels of honor and glory unto you. आणि तुला आदर देणारा असं पात्र आम्ही बनणार आहोत. Father, thank you for the anointing to convey your word. धन्यवाद पिता, तुझं जे अभिषेक आहे ते तुझं जे स्वार्थ आहे ते सांगण्यासाठी. Thank you for the anointing to translate. आणि जे अभिषेक आहे ते उच्चारणसाठी आणि भाषांतरासाठी. Thank you, Father, for your grace. धन्यवाद पिता तुझ्या अनुग्रहासाठी. Thank you for the Holy Spirit तुझ्या पवित्र आत्म्यासाठी धन्यवाद, who teaches us the truth. जे आम्हाला सर्व सत्य शिकवत असतो. In Jesus' name. येशूच्या नावात आमेन. Amen and amen. Good afternoon. शुभ दुपार चर्च. Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. It's awesome to be in God's presence. आणि परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहणं हे अद्भुत आहे. It's a blessing to be seated under the Word of God. आणि परमेश्वराच्या शब्दाखाली बसणं हे आशीर्वादित आहे. Jesus says, "You are clean because of the word that I have spoken to you." आणि येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, तू पवित्र किंवा तू शुद्ध आहे मी जे वचन सांगितले त्याच्याद्वारे. There is a continuous cleansing in the Word of God. आणि परमेश्वराच्या वचनामध्ये नियमित तो स्वच्छ करत असतो. As you continually listen to the Word of God, जसं तुम्ही ऐकत राहता वचनाकडे, there is a cleansing happening unto you. एक स्वच्छता जे आहे ते होत असते तुमच्यामध्ये. Your mind is being cleansed. आणि तुमचं जे मन आहे ते स्वच्छ होत असतो. Your body is being cleansed and healed. आणि तुमचं जे शरीर आहे ते स्वच्छ होत असतो आणि आरोग्यामध्ये असतो. Your spirit is being strengthened. आणि तुमचं जे आत्मा जे आहे ते बलवंत होत असतो. Because the Word of God is spirit and life. कारण की परमेश्वराचं जे वचन आहे ते एक आत्मा आणि जीवन आहे. It is water. तो पाणी आहे. It is bread. ते भाकर सुद्धा आहे. Hallelujah. 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 So the Word of God cleanses us, strengthens us, sanctifies us. आणि म्हणूनच परमेश्वराचं जे वचन आहे ते आपल्याला वेगळं करत असतो आणि बलवंत करत असतो. It heals us and delivers us. आणि तो आपल्याला सोडवत असतो आणि आरोग्य प्राप्त करून देतो. It keeps us in all our ways. आणि आपल्या मार्गामध्ये तो आपल्याला बनवून ठेवत असतो. And I would say, if there is no Word in your life, you do not have life. आणि मी म्हणेन जर तुमच्या जीवनामध्ये जर वचन नसेल तर तुमच्यामध्ये जीवनच नाहीये. Hallelujah. हालेलुया. Praise God. The Word is living. हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो, कारण की जे वचन आहे ते जीवन आहे. So we would continue with our series, The Just Shall Live by Faith. तर आपण मागच्या आठवडी जे शिकलेलो आहोत की नीतिमान जे आहे ते विश्वासाने जगेल त्याच्यावरती पुढे शिकणार आहोत. Hallelujah. हालेलुया. The just shall live by faith. आणि नीतिमान जे आहे ते विश्वासाने जगणार. We spoke that Abraham was not justified by his works. आणि आपण बघितलं की अब्राम जे आहे ते त्याच्या कार्याने नीतिमान ठरले गेलं नव्हता. When we say works, it means carnal works or the works of your flesh in your own strength. आपण ज्यावेळेस कार्य म्हणत असतो तर आपण जे काही जगिक रीतीने जे काम करत असतो किंवा कार्य करत असतो ते आहे. Works also means the works of the law or obedience to the law.
आणि कार्य म्हणजे जे नियमशास्त्र आहे, नियमशास्त्रानुसार जे कार्य करत असतो ते सुद्धा आहे. When I mention law, it's speaking about the law that God gave Moses. आणि ज्यावेळेस मी नियमाबद्दल बोलत आहे ते हे नियम आहे जे परमेश्वराने मोसेसला दिलता. I'm speaking about the Torah. I'm speaking about the Old Covenant. आणि मी जे आहे ते तोराबद्दल सांगत आहे, जे जुना करार आहे. I'm speaking about the ceremonial laws. आणि मी जे आहे जे उपचारिक जे नियम आहे त्याच्याबद्दल मी सांगत आहे. Hallelujah. Hallelujah. Praise God. So Abraham was not justified by his good works or the keeping of the law or his religious observations. आणि अब्राहम जे आहे ते जे कार्य करत होता किंवा जे नियम पाळत होता त्याच्याद्वारे तो नीतिमान ठरला गेला नव्हता. Hallelujah. Hallelujah. But he was justified because he put his faith in God. पण तो नीतिमान याच्यासाठी ठरला गेला कारण की त्यांनी त्याचा जे विश्वास आहे ते परमेश्वरावरती ठेवला होता. The word of God says that Abraham was not justified because of his circumcision. आणि वचनामध्ये असं पण सांगितलेलं आहे की अब्राहम जे आहे त्याचं सुंदर झालेली त्याचं नीतिमान ठरले गेले नव्हता. But he was justified by faith before the circumcision and before the law was ever given. आणि असं सांगण्यात आलेलं आहे सुंदर होण्याच्या अगोदर आणि नियमशास्त्र देण्याच्या अगोदरच त्याला नीतिमान ठरवण्यात गेला. Hallelujah. Hallelujah. So righteousness that God imputes to us is by faith and not by our works. आणि जे नीतिमत्व जे आहे ते परमेश्वर आपल्या विश्वासाने आपल्यामध्ये टाकत असतो पण आपल्या कार्यामुळे नाही. So does faith undo the law or undo the works? म्हणजे आता असं आहे का की जे विश्वास जे आहे ते जे नियम आहे त्याला नाहीसं करून टाकतो? No, in fact, faith would establish and perfect the law in you and I by God's grace. पण नाही, जे विश्वास जे आहे ते तुमच्या आणि माझ्यामध्ये ते जे नियम आहे त्याला परिपूर्ण करत असतो. Faith in God doesn't make you an idiot. It doesn't make you a stupid, offender. But it establishes you in good works. आणि जे विश्वास जे आहे ते तुम्हाला असा मूर्ख बनवत नसतो पण विश्वास जे आहे ते तुम्हाला परिपूर्ण करत असतो. Amen. Amen. Now just because you heard that you are justified by faith and not by the keeping of the law, it doesn't mean that you go crazy and you keep sinning and breaking the laws. आता वचनामध्ये आपण बघितलेलं आहे आपण जे आहे विश्वासाने नीतिमान ठरले गेलो याचा अर्थ असं होत नाहीये की आपण वेडे होऊन फक्त पाप करत राहायचं. It doesn't mean that you say, hey, I am under grace, now I do whatever I want, it's fine. आणि आता आपण असं म्हणू शकत नाही आता मी तर अनुग्रहाखाली आहे तर मला जे काय वाटतं मी ते सगळं काय करू शकतो. It's not fine. The thing is that you have not understood what grace is. हे बरोबर नाहीये. हे याच्यासाठी आहे की कारण की तुम्हाला अनुग्रह काय आहे हे समजलेलंच नाहीये. Amen. If you would understand what grace is, grace would cause you to live like Jesus. जर तुम्हाला अनुग्रह समजला असता तर तुम्हाला अनुग्रह जे आहे ते प्रेरित केला असता येशू ख्रिस्तासारखं जीवन जगण्यासाठी. Now you got to understand because it is by grace through faith that you and I have received the Holy Ghost. He is the Holy Ghost and not evil ghost. आता तुम्हाला हे समजायला पाहिजे की अनुग्रहामुळे आपल्याला विश्वास मिळालेला आहे म्हणून आपल्याला पवित्र आत्मा देण्यात आलेला आहे. ते पवित्र आत्मा आहे कुठला दुष्ट आत्मा नाही. Amen. I said He is the Holy Ghost and therefore He leads us into holiness and not into evil deeds. आणि तो पवित्र आत्मा आहे म्हणून तो आपल्याला पवित्रतामध्ये चालवेल पण वाईट गोष्टींमध्ये नाही. If you think grace means you can do anything wrong, then that's a deceivement from the devil, and that's not the gospel. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आज आपण अनुग्रहामध्ये आहे तर आपण पाप करू शकतो तर हे जे आहे ते सैतानाकडून आलेलं एक खोटं आहे आणि एक लबाड आहे जे तुम्ही ते त्याच्यामध्ये चालत आहात. Grace will lead you into the paths of righteousness. आणि अनुग्रह जे आहे ते तुम्हाला परमेश्वराच्या मार्गामध्ये चालवेल. Grace will enable you to do what you were not able to do under the law. आणि अनुग्रह जे आहे ते तुम्हाला त्या योग्यतामध्ये आहे की जे तुम्ही
नियम पाळू शकता आणि त्याच्यामध्ये चालू शकता. Hallelujah. Hallelujah. It's, unconscious fulfilling the law that happens by grace. आणि हे असं आहे की तुम्हाला न कळत तुम्ही जे नियमाचं पालन करत असता अनुग्रहामध्ये. Hallelujah. Hallelujah. Because your lifestyle is righteousness. कारण की तुमचं जे जीवनशैली जी आहे ते पवित्र आहे. Hallelujah. Hallelujah. You will live a lifestyle of righteousness, of holiness, and of faith. आणि मग तुमचं जे जीवनशैली जे आहे ते एक नीतिमत्वाचा होऊन जाईल, एक पवित्र जीवन तुम्ही जगणार आणि एक विश्वासाचं जीवन जगणार. So, just shall live by faith. आणि म्हणूनच एक नीतिमान जे आहे ते विश्वासाने जगणार. What does that really mean? The just shall live by faith. याचा अर्थ काय आहे की जे एक नीतिमान जे आहे ते विश्वासाने जगेल. That means, you may say, Pastor, that means no matter what I do, I know that God loves me. आता तुम्ही म्हणाल की पालक मी जे काही करत असेल मी जसं पण वागलं तरी परमेश्वर माझ्यावरती प्रेम करेल. It doesn't mean so. हे असं नाहीये. It means this, that you are not conscious of trying to achieve something before God, but you are justified apart from your achievement. आणि हे असं आहे की तुम्ही कार्य करून काहीतरी प्राप्त करून घेण्याचं तडजोड करत नाहीये परमेश्वराकडून, पण अनुग्रहाने तुम्हाला ते मिळत आहे. Hallelujah. Hallelujah. Praise God. परमेश्वराची Thank you, स्तुती Jesus. असो. So धन्यवाद let येशू. us look at Romans chapter 4 and verse 5. तर आपण रोमकरास 4 आणि याचा पहिला अध्याय बघूया. Verse 5 says, But to him who does not work, but believes on him who justifies the ungodly, his faith is accounted for righteousness. रोमकरास 4 अध्याय 5 वचन. कोणताही मनुष्य कर्मे करून देवाच्या दृष्टीने नीतिमत्व ठरू शकत नाही, म्हणून त्यांनी देवावरचा भरोसा ठेवावा. मग देव त्या मनुष्याचा भरोसा स्वीकारून त्याला आपल्या दृष्टीने नीतिमान ठरवतो. दुरुचारी मनुष्यालाही नीतिमान ठरवणारा देवच आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. So, to him who does not work but believes on him who justifies the ungodly. कुणीतरी मनुष्य कर्मे करून देवाच्या दृष्टीने नीतिमान ठरू शकत नाही. The scripture says that God justifies the ungodly. आणि वचनात असं पण लिहिलेलं आहे परमेश्वर जे आहे ते दुराचारी मनुष्यालाही नीतिमान ठरवत असतो. That's grace. हे अनुग्रह आहे. God doesn't justify the godly, he justifies the ungodly. आणि परमेश्वर जे आहे जे पवित्र लोक आहे त्यांना नीतिमान ठरवत नाही, पण जे दुराचारी आहे त्यांना पण So नीतिमान those who ठरवत. are godly are already justified. कारण की जे पवित्र आहे, जे चांगले वागत आहे त्यांचा आधीच न्याय झालेला आहे. I mean to say, they are not going to be punished for anything because they are godly. त्यांना कुठल्याही रीतीचं जे शिक्षा जे आहे ते मिळणार नाही, कारण की ते पवित्रतेमध्ये किंवा परमेश्वराच्या मार्गामध्ये चालत आहेत. Isn't it? नाही का? But here the scripture says that God justifies the ungodly. पण परमेश्वर इथं वचनामध्ये असं म्हणत आहे दुराचारी मनुष्यालाही नीतिमान ठरवेल. He helps the helpless. आणि ज्याला आशा नसते किंवा जे मदतीची गरज आहे त्याला तो मदत करत असतो. Many people say that God helps those who help themselves. आणि बरेचसे लोक अशा म्हणत असतात जे स्वतःची मदत करत असतात त्यांनाच परमेश्वर मदत करत असतो. No, God helps the helpless. पण हे चुकीचं आहे. जे स्वतःची मदत करू शकत नाही त्यांना परमेश्वर मदत करत I असतो. say once again, God helps the helpless. आणि मी परत म्हणत आहे जे स्वतःची मदत करू शकत नाही त्यांची मदत परमेश्वर There is another saying, do the best that you can and leave the rest to God. आणि परत असं पण म्हणतात की जितकं चांगलं करता येईल तू कर आणि बाकीचं परमेश्वरावरती सोड. Let me tell you, your best is not good enough.
आणि मला सांगू द्या की तुम्ही जे चांगलं करत आहे ते पर्याप्त नाहीये. When you strive to do something, God is not in it. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतः काय करायचा प्रयत्न करत असतात त्यामध्ये परमेश्वर नसतो. But when you depend on God and you ask Him for help, He makes it possible. The impossible, He makes it possible for you. आणि ज्यावेळेस तुम्ही परमेश्वरावरती अवलंबून राहता आणि परमेश्वराला म्हणता परमेश्वर मला शक्य नाही पण तू करू शकतो, त्यावेळेस परमेश्वर करतो. Faith is not trying to help oneself. Faith is believing that God is able to do what He said He will do. आणि जे विश्वास जे आहे ते स्वतः कार्य करणं नाही, पण विश्वास जे आहे की परमेश्वर जे आहे ते माझ्या जीवनात कार्य करणारच. Faith is believing what is impossible for you is possible for God. आणि जे विश्वास जे आहे ते जे आपल्यासाठी अशक्य आहे ते परमेश्वरासाठी शक्य आहे, तेच विश्वास आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. Thank you, Jesus. Let me tell you something, that God doesn't need your help to achieve anything great. आणि आता मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वराला तुमच्या मदतीची गरज नाहीये की कुठल्या गोष्टी मिळवण्यासाठी. Like you say, God, I'm going to start with this, and if I fail, if I'm not able to complete, you complete it. मग तुम्ही असं म्हणाल की परमेश्वर मी हे सुरुवात करत आहे, जर मी ते पूर्ण करू शकलो नाही की मग तू पूर्ण कर. No, God wants to start something and He wants to finish something in your life. पण हे असं आहे की परमेश्वराला काहीतरी सुरुवात तुमच्या जीवनात करायचं आणि त्याला संपवायचं सुद्धा आहे. So from the starting to end, it would be beautiful in your life. याच्यासाठी की सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते खूप सुंदर असेल तुमच्या जीवनामध्ये. I don't know what you believe, but I believe nothing I do in my strength can be as beautiful as God can do for me. आणि मी विश्वास करतो की माझ्या सामर्थ्यामध्ये मी जे काय करेल ते तितकं सुंदर नसेल जितकं परमेश्वर करू शकतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Praise God. So I choose to trust Him. म्हणूनच मी निवड करत असतो की मी परमेश्वरावरती अवलंबून राहावं आणि त्याच्यावरती विश्वास करावा. Amen. Amen. Sometimes we think we are too smart, but we are being stupid. आणि बरेचशा वेळा आपल्याला असं वाटतं की आपण खूप शहाणे आहोत पण आपण मूर्ख आहोत. I feel it's good that we realize before we mess up miserably. आणि हे नेहमी चांगलं आहे की चूक आपल्याला अगोदरच कळेल की पहिलंच की आपण सगळं काही गोंधळून टाकण्या अगोदर. Hallelujah. And say, Lord, I call upon you. Hallelujah. तर परमेश्वर मी तुला हाका मारत आहे. Praise God. परमेश्वराचे How many of you have tried things and messed it up? आणि किती जणांनी असं स्वतःहून प्रयत्न केला आणि सगळं गोंधळून टाकलेलं आहे. And then you called out to the Lord and the help came and it turned out beautiful. मग तुम्ही परमेश्वराला हाका मारली आणि परमेश्वराने त्याच्यामधून तुम्हाला बाहेर काढलं आणि मग ते सुंदर असं घडून आणलं. Why don't let God to do beautiful things in your life then you keep messing up every time? तर मग तुम्ही असं का करत नाही की सगळं काही गोष्टी परमेश्वराच्या हातात देऊन परमेश्वराला करू देत नाही की तुम्ही तुमच्या हाताने करून सगळं गोंधळून टाकण्यापेक्षा. Hallelujah. हालेलुया. So you know what it says, to whom he does not, to him who does not work but believe that God who justifies the ungodly. कोणताही मनुष्य कर्मे करून देवाच्या दृष्टीने नीतिमान ठरू शकत नाही, म्हणून त्यांनी देवावरच भरवसा ठेवावं. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. You know, many people are trying and many people are teaching that first you got to get right. You got to stop doing the wrong things that you are doing. Finish your struggle and come to God, clean and holy. आणि बरेचसे लोक असं शिकवण देत असतात की तुम्हाला अगोदर पवित्र होण्याची गरज आहे, तुम्ही जे काही पाप करत आहे ते सोडण्याची गरज आहे, मग तुम्ही परमेश्वराकडे येऊ शकता, मग परमेश्वर तुमच्यामध्ये कार्य करेल. You got to make penance. You got to punish yourself for the wrong you have done so that God will forgive your sins. आणि ते असं शिकवण देत असतात की तुम्हाला स्वतःला शिक्षा देण्याची गरज आहे, जे काही पाप तुम्ही केलेलं आहे मगच परमेश्वर तुम्हाला माफ करेल. I don't know if you have seen, but there are people that whip themselves, or there are people that will walk barefoot. आणि आता मी बरेचशा लोकांना बघितलेलं आहे जे स्वतःला मारून घेत असतात किंवा बिना चपलाचं ते चालत असतात. They will kneel on the roads and all that kind of stuff. They will do their fasting and prayer. ते गुडघेवरती चालत असतात आणि मग ते उपास प्रार्थना वगैरे करत असतात. In order that God would forgive their sins because of the penance or the works that they are doing.
ह्याच्यासाठी की परमेश्वर त्यांना माफ करावं की त्यांनी जे काही पाप केलेलं आहे त्याच्यासाठी. Now listen, God doesn't forgive your sin because of the works of your flesh or because of punishing yourself. पण इथं परमेश्वर जे आहे ते तुम्ही जे पाप केलेलं आहे किंवा तुम्ही जे कार्य केलेलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला माफ करत नाही. God doesn't forgive your sins because you fast and pray or you walk barefoot or whatever you do. आणि परमेश्वराने तुमच्या पापांची क्षमा याच्यासाठी केलेली नाहीये की तुम्ही गुडघेवर चाललेले आहे किंवा बिना चपलांचे तुम्ही चालताय म्हणून. I want to tell you the truth, even if you get yourself crucified or you hang yourself, God will not forgive your sins because of that deed. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही स्वतःचं जीवन जरी त्या क्रूसावरती दिलं तरी परमेश्वर तुमच्या पापांची क्षमा करणार नाही. It's like, you come before God and say, you know what, God, I'm going to hang myself today so that you may forgive all my sins. आणि असं आहे की तुम्ही परमेश्वरासमोर येऊन असं म्हणत आहे, परमेश्वर मी स्वतःला ती क्रूसावरती टाकणार आहे याच्यासाठी की तू माझे सर्व पाप जे आहे ते माफ करून टाक. You know what, Lord, I'm going to be faithful in giving my tithes. I'm not going to give 1/10, but I'm going to give 30% of my income. मग नाही का परमेश्वर मी जे आहे की दशमांश जे आहे ते देणार नाही पण दशमांपेक्षाही अधिक 30% तुला देईल याच्यासाठी की तुम्हाला माफ करावं. Lord, please forgive my sins. परमेश्वर माझे जे पाप आहे ते क्षमा करून टाका. You know what, God, I'm going to give half my property to the pastor in your name. You forgive my sins. आणि परमेश्वर तुला माहिती आहे का अर्ध जे माझं जे प्रॉपर्टी आहे ते मी बाळकाला देणार आहे म्हणून तुम्हाला माफ करून टाका. You know what, that's not how your sins get forgiven. आणि तुम्हाला माहिती आहे का परमेश्वर अशा रीतीने तुमच्या पापाची क्षमा करत नाही. All the good that you do is not good enough to forgive oneself. आणि तुम्ही जे काही चांगले कार्य करत असता त्याच्यातलं एक जरी पकडलं तरी कुठलंही ते पर्याप्त नाही की तुमच्या पापाची क्षमा व्हावं. Amen. Amen. You know, Jesus made a statement. He said, you can sell everything and give to the poor. Maybe you even give your body to be burned. आणि येशू ख्रिस्तांनी असं सांगितलेलं आहे तुमच्याकडे जे काही आहे ते सर्व तुम्ही गरिबाला देऊ शकता किंवा तुमचं शरीर सुद्धा ते जळण्यासाठी तुम्ही देऊ शकता. But that's not going to help you with your salvation. पण ते तुमच्या उद्धारासाठी काही मदतीचं नसणार आहे. That's not going to obtain forgiveness of sins for you. आणि तुमच्या पापाची क्षमा याच्यामुळे मिळणार नाहीये. God justifies the ungodly by faith. आणि परमेश्वर जे आहे ते दुष्ट लोकांना ते विश्वासाने नीतिमान ठरवत असतो. If you have faith in God, that God punished Jesus Christ for my sins, Jesus died, Jesus was crucified, He died, was buried, and He rose again, and all your sins are forgiven. That's the kind of faith that causes God to impute righteousness to you. आणि जर तुम्ही विश्वास करत असाल की परमेश्वर जे आहे जो येशू ख्रिस्त जे आहे ते तुमच्यासाठी ते क्रूसावरती मरण पावणार ते तीन दिवसानंतर परत पुनरुत्थान झाला तुमच्यासाठी तर मग त्या विश्वासामुळे ते नीतिमत्व जे आहे ते तुमच्यामध्ये टाकण्यात येतो. Now faith is not just for salvation. You've got to apply your faith according to the word of God to receive anything in your life. आणि विश्वास जे आहे ते फक्त उद्धार प्राप्त करण्यासाठी नाहीये पण तुमच्या जीवनामध्ये लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही विश्वास करून ते प्राप्त करू शकता. Amen. Amen. Hallelujah. Praise God. Hallelujah. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Now, I want you to look at verse 6. तर आपण 6वं वचन बघूया. It says, David also described the blessedness of the man whom God imputes righteousness apart from works. ज्याला देव कर्म वाचून नीतिमान ठरवितो त्याच्याविषयी दावीद म्हणतो. Hallelujah. Hallelujah. You know, it says, God justifies the ungodly. आणि वचन असं सांगतंय की God justifies the ungodly. आणि जे दुष्ट लोक आहेत त्यांना सुद्धा परमेश्वर नीतिमान ठरवत असतो. And He does not impute their sins, but He imputes righteousness to them apart from works. आणि त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाप न टाकता तो नीतिमत्व टाकत असतो. That's grace. ते अनुग्रह आहे. You know, when we sin,
the account of our sin should be maintained and we should be punished accordingly, isn't it? आणि खरं पाहता तर आपण जे काही चुका करत असतो, जे काही पाप करत असतो त्याचं नोंद केली पाहिजे आणि त्याच्यानुसार आपल्याला जे शिक्षा जे आहे ते मिळायला पाहिजे, नाही का? But when we believe in God to forgive our sins based on the sacrifice of Jesus Christ, पण ज्यावेळेस आपण विश्वास करतो की आपले जे सर्व पाप जे आहे ते येशू ख्रिस्तानी जे क्रूसावरती केलेले आहे त्याच्याद्वारे क्षमा करण्यात आलेलं आहे. the blood of Jesus washes away all your sins. That's what happened on the cross. आणि येशू ख्रिस्त जे आहे त्याच्या रक्ताद्वारे तुमचे सर्व पाप धुवून टाकत असतो, तेच त्यांनी ते क्रूसावरती केलं. And therefore God, when you believe in Jesus and accept that sacrifice, God doesn't count your sins. It's as if you have not sinned, and therefore God says, hey, this is my righteous child. आणि जेवेळेस तुम्ही हे विश्वास करत असता, मग परमेश्वर जे आहे त्यावेळेस तुम्हाला नीतिमान ठरवत असतो की नाही, हे माझा मुलगा आहे आणि मी याचे पाप क्षमा करून टाकलेला आहे. Hallelujah. God sees you as if you have never sinned before. आणि परमेश्वर तुमच्याकडे असा बघत असतो की जसं तुम्ही कधीच पाप केलेला नाहीये. Because the blood of Jesus truly has washed away all your sins. When you stand before God in that faith, God accounts your faith as righteousness unto you. आणि खरं पाहता तुम्ही ज्यावेळेस विश्वासामध्ये उभा असता त्यावेळेस परमेश्वर जे आहे ते त्याच्या रक्ताद्वारे तुमचे सर्व पाप जे आहे ते धुवून टाकतो आणि तुम्हाला नीतिमान असं ठरवतो. Hallelujah. Hallelujah. Praise God. So when you come before God, you got to believe that your sins are forgiven. You should come with a conscience free of any sin before God. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही परमेश्वराकडे येत असता तुम्ही असे आले पाहिजे की तुमचं जे पाप आहे त्यांची क्षमा झालेली आहे आणि कुठलंही पाप तुमच्या मनामध्ये न ठेवता आमच्या पापाची क्षमा झाली म्हणून तुम्ही आले पाहिजे. That's the kind of faith you must have before God, that yes Lord, I am sinless because of the blood of Jesus. आणि त्या प्रकारचा विश्वास तुमच्याकडे असला पाहिजे की हो परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे मी आज पाप रहित आहे. And God would say, wow, I am glad that your faith I account righteousness to you. आणि मग परमेश्वर म्हणेल की मला आनंद होत आहे की तुझं विश्वासामुळे तू नीतिमान आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची The स्तुती. Bible says, apart from your works. आणि बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे तुमचं कार्य विना. Whether good works or bad works, apart of it, God justifies you by faith. आणि तुम्ही चांगले कार्य करत असेल किंवा वाईट कार्य करत असेल त्याच्या व्यतिरिक्त परमेश्वर तुम्हाला तुमच्या विश्वासामुळे नीतिमान ठरवणार. So when your faith is in God, whether your works have been bad or your works have been good, it doesn't value anything in the sight of God, but your faith counts as righteousness to you. आणि तुम्ही जे काही कार्य करत असाल, तुम्ही वाईट कार्य करत असाल किंवा चांगले कार्य करत असाल, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वरावरती विश्वास ठेवत असतात ते सगळं कार्य नाहीसं असतो. Because you put your faith in the sacrifice of Jesus, blessed are you, for your lawless deeds are not accounted against you. कारण की तुम्ही तुमचा विश्वास परमेश्वरावरती टाकलेला आहे म्हणून तुमच्या पापांची जी आहे ते नोंद नसणार आहे म्हणून तुम्ही धन्य आहात. Hallelujah. Blessed are you, for the Lord does not impute your lawless deeds or sins to you. आणि तुम्ही धन्यवादित आहात कारण की परमेश्वर जे आहे ते तुमच्या पापांची नोंद ठेवत नाही. Hallelujah. हालेलुया. There is a teaching which says that God has a book written with all your deeds. आणि असं एक पुस्तक आहे जिथं असं तुम्हाला शिकवण्यात येत असतं की परमेश्वराने तुमच्या सगळ्या पापांची जी नोंद आहे ती ठेवलेली आहे. All the wrong works, all the wrong thoughts, all the wrong words, and every sin that you have done has been recorded. तुम्ही जे काही वाईट कार्य केलेलं आहे, जे वाईट विचार केलेले आहे, वाईट शब्द बोललेले आहे ते सर्वांची नोंद झालेली आहे. And if you are not able to repent enough for it or make penance for it, you will be cast into hell. आणि तुम्ही जर त्या पापाची जर शिक्षा घेतली नाही तर तुम्हाला नरकात टाकण्यात येईल. You know what? If you are a believer in the Lord Jesus Christ, तर तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये एक विश्वासणारे जर असाल, you are justified by faith in Jesus Christ. तुम्ही जे आहे ते येशू ख्रिस्तामध्ये विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरले गेले And आहात. the word of God says that God does not impute, that means God is not keeping a record of your sin. आणि म्हणूनच परमेश्वर जे आहे ते तुमच्या पापांची नोंद ठेवत नाहीये. I want to tell you, God is not the liar. The teacher who says that God accounts your sin is a liar. आणि परमेश्वर जे आहे ते खोटाडा नाहीये, पण जे असं चुकीचं प्रचार करत आहे ते खोटे लोक आहात. I don't believe that I got to preach fear to bring a change
for godliness in your life. आणि मी असा विश्वास करत नाहीये की एखाद्या व्यक्तीला बदलण्यासाठी त्याच्यामध्ये भीती घालण्याची गरज असावं. I don't believe that fear can change someone. आणि मी असा विश्वास करतच नाहीये की भीती जी आहे एखाद्या व्यक्तीला बदलून टाकेल. You know, fear of someone may discipline your acts, but your soul and your heart would still be sinful. आणि भीतीने जे आहे एखाद्या मनुष्यामध्ये अनुशासन आणू शकतो, पण तुमचं जे आत्मा आणि मनाच्या जे परिवर्तन आहे ते होऊ शकत नाही. But the love of God is what will change you. If you get to know the love of God, if you understand the love of God, and you will fall in love with God, I want to tell you there the real transformation happens. पण फक्त परमेश्वराचं जे प्रेम आहे ते तुमच्यामध्ये बदल करू शकते. ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराचा प्रेमाचा अनुभव घ्याल त्यावेळेस तुम्ही परिपूर्ण बदलू शकता. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराचे Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Now there will be some that understand the love of God but don't want to walk in the love of God. आणि काही लोक असे असतील की ज्यांना परमेश्वराच्या प्रेमाबद्दल माहिती आहे पण त्यांना परमेश्वराच्या मार्गामध्ये चालायचं नाहीये. Woe to you that does not honor the cross of Jesus Christ. I said, woe to you that does not honor the cross of the Lord Jesus Christ. आणि जे परमेश्वराचं जे क्रूसाचं जे आदर करत नाहीये त्यांच्यावरती जे आहे It's a curse. ते एक श्रापासारखं आहे. Do you get me? हे तुम्हाला समजत आहे का? The cross is the symbol of God's love for you. आणि जे क्रूस जे आहे ते परमेश्वराचं प्रेमाचं एक चिन्ह आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती Thank you, असो. Jesus. So let's look at verse 30. तर आपण 13वा वचन बघूया. For the promise that he would be the heir, that is, Abraham would be the heir of the world, was not to Abraham or to his seed through the law, but through the righteousness of faith. अब्राम आणि त्याच्या वंशजाचे जे अभिवचन मिळाले की जे जगाचे वारस होतील ते अभिवचन नियमशास्त्रामुळे आले नाही तर विश्वासाचा परिणाम असलेल्या नीतिमत्वामुळे आले. Hallelujah. Hallelujah. Praise God. You know, God did not make a covenant with Abraham because Abraham was good. आणि परमेश्वराने जे अभिवचन जे आहे ते याच्यासाठी दिलेलं नाहीये की अब्राहम चांगला होता. God did not give Abraham the law, and then because Abraham performed the law, God made a covenant with him. आणि परमेश्वराने त्याला जे नियम आहे ते दिलं आणि अब्रामाने ते जे नियम ते पाळले म्हणून परमेश्वराने त्याला नीतिमान ठरवलेलं नाहीये. Amen. Amen. The Bible says Abraham was justified by faith without the law. आणि बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे अब्रामाला नीतिमान ठरवले गेला होता नियम देण्याच्या अगोदर. Amen. Amen. He was justified by faith. आणि तो नीतिमान ठरवला गेला त्याच्या विश्वासाच्या मुळे. Now the righteousness that Abraham had was not obtained by the works of the law or his good works. आणि आता जे अब्रामाला नीतिमान ठरवण्यात गेलता ते जे नियमशास्त्र देण्यात आलेले आहे त्याच्यामुळे नव्हता. The righteousness that Abraham had was the righteousness of faith. आणि जे नीतिमत्व जे अब्रामाकडे होता ते विश्वासाचा होता. Because he believed God, because he had faith in God, God declared him righteous. आणि परमेश्वरामध्ये त्याचा विश्वास होता म्हणून परमेश्वराने त्याला नीतिमान असं ठरवला. Hallelujah. Hallelujah. It's amazing. You know, God takes a sinful man, he speaks to him, and this man begins to believe what God said. आणि हे अद्भुत आहे की परमेश्वर जे आहे एक पापी व्यक्तीला घेतो आणि पापी व्यक्तीला सांगतो की काय करायचं आहे आणि तो मनुष्य विश्वास करतो आणि मग परमेश्वर त्याला नीतिमान ठरवत असतो. You know, God just appears to Abraham and makes a covenant and you know, tell Abraham that I will make you the father of nations, and your seed would be your descendant, you know, would be as much as the stars in the sky and the grains of sand on the sea. आणि परमेश्वराने अब्रामला हे अभिवचन दिलं की तू जे आहे ते राष्ट्रांचा पिता होशील आणि तुझे जे लेकरं आहे ते ताऱ्यांपेक्षाही अधिक आणि जे वाळू आहे त्याच्यापेक्षाही अधिक होतील. God
God appears to Abraham and says, you know what, Abraham, you're going to have a child through your wife Sarah, who's barren. आणि परमेश्वर येऊन अब्रामाला असं म्हणतो की तुला एक लेकरू होईल, ते तुझ्या बायकोचे सहारा आहे तिच्याद्वारे. Now you must know that Sarah was double barren and Abraham was almost 100 years of age. आणि तुम्हाला माहिती आहे सारा जी आहे ते डबल मांज होती आणि अब्राम जे आहे ते 100 वर्षाचा होता. So you know, physically and scientifically speaking, it was impossible for them to bear a child. आणि शारीरिक रीतीने आणि वैज्ञानिक रीतीने जर बघितलं हे अशक्य होता. But Abraham believed God that what God said he was able to do. पण अब्रामाने जे आहे ते विश्वास केला की जे काही परमेश्वराने सांगितलेलं आहे ते पूर्ण करणारच. And therefore God counted him righteous. आणि म्हणूनच परमेश्वराने त्याला नीतिमान असं ठरवलं. Isn't that amazing? हे अद्भुत नाही का? Abraham did not do anything good for God to say, well, Abraham, I liked what you did, therefore I forgive all your sins and I say you are righteous. आणि अब्रामाने असे काही चांगले काम नव्हते केले की परमेश्वर येऊन म्हणेल की अब्राम तू खूप चांगले काम केलेले आहे म्हणून मी जे आहे ते तुला नीतिमान असं ठरवणार आहे. But Abraham simply believed what God said and that was accounted to him for righteousness. अब्रामाने फक्त परमेश्वरावरती विश्वास केला आणि ते विश्वासाच्या मुळेच त्याला नीतिमान असं ठरवण्यात आलं. You know, when I tell people that if you doubt the word of God, that is sin, they get offended. आणि जेवेळेस मी लोकांना म्हणत असतो की तुम्ही जेवेळेस परमेश्वराच्या वचनावरती संशय करत असतात ते पाप आहे तर त्यांना वाईट वाटत असतो. Yes, that is sin. When you doubt the word of God, that's sin. That's unrighteousness. आणि जेवेळेस तुम्ही परमेश्वराच्या वचनावरती संशय करत असता ते पाप आहे. But Abraham believed the word of God and it was accounted him for righteousness. आणि अब्रामाने जे आहे ते परमेश्वराच्या वचनावरती विश्वास ठेवला आणि म्हणूनच त्याला नीतिमान असं ठरवण्यात आला. God performed the word in Abraham's life because Abraham believed that God was able to perform it. आणि परमेश्वराने अब्रामाच्या जीवनात कार्य केलं कारण की अब्राम जे आहे ते परमेश्वराच्या वचनामध्ये विश्वास करत होता. You know, you may be reading the word of God 1,000 times, you may be confessing the word of God and saying this is faith confession, but if you truly do not believe the word of God, it's not going to work for you. आणि तुम्ही जे वचन जे आहे ते 1000 वेळेस तुम्ही वाचू शकता आणि तुम्ही अंगीकार सुद्धा करू शकता म्हणताना की मी विश्वासामध्ये हे अंगीकार करत आहे, पण खरं पाहता जर तुमच्यामध्ये विश्वासच नसेल तर तुमच्या जीवनात ते कार्य घडणारच नाही. You know, many people told me, you know what, Pastor, I'm fasting, I'm praying, I'm reading the word of God, I'm praying in tongues, I'm doing whatever my pastor said to do, you know, but still nothing is happening. आणि बरेचसे लोक जे आहे ते मला म्हणत असतात की पालक मी तर उपवास प्रार्थना करत आहे, मी वचन वारंवार वाचत असतो, जसं काही माझे पालक सांगतो मी ते सर्व काही करतो तरी माझ्या जीवनात कार्य घडत नाहीये. You know what, because you are trying to achieve something based on your works, that's why nothing is happening. You got to receive it by faith. आणि तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही तुमच्या कार्याच्या द्वारे ते सगळं प्राप्त करण्याचा प्रयत्न करताय म्हणून या गोष्टी घडत नाहीये. तुम्ही विश्वास करा आणि विश्वासाने प्राप्त होईल. Amen. Amen. You must pray, you must read the Bible, you must worship the Lord. All these are vital things in your fellowship with God. But even then, all these things is not the price to receive anything from God. आणि हे गरजेचं आहे की तुम्ही प्रार्थना करत राहावं, स्तुती आराधना परमेश्वराची केली पाहिजे. हे नियमित करण्याची गोष्ट आहे, पण या सगळे करून तुम्ही काही गोष्टी परमेश्वराकडून प्राप्त करण्यासाठी जर करत असाल तर तुम्ही प्राप्त करू शकत नाही. You got to simply read and believe. You got to hear and believe and say, yes, Lord, I receive. तर तुम्हाला फक्त वचन वाचून तुम्हाला विश्वास करायचा आहे आणि वचन ऐकून तुम्हाला म्हणायचं आहे हो परमेश्वर मी विश्वास करत आहे आणि ते प्राप्त करायचं आहे. Faith is receiving the unseen as if he has seen it and has it. आणि विश्वास जे आहे ते असं आहे की तुम्ही जे नाही बघितलेल्या गोष्टी त्याला प्राप्त करून घेतलेला आहे आणि विश्वासाने जगायचं आहे. Hallelujah. Hallelujah. Glory to God. परमेश्वराचे
स्तुती असो. Thank you, Jesus. धन्यवाद Look येशू. at verse 13 and 14 together. 13 आणि 14 जे आहे ते आपण एकत्र बघूया. For the promise that he would be the heir of the world is not to Abraham or to his seed through the law, but through the righteousness of faith. For if those who are of the law are heirs, faith is made void and the promise made to no effect, because the law brings about wrath, for where there is no law, there is no transgression. लोकांना देवाने दिलेले अभिवचन जर नियमशास्त्र पाळण्याने मिळालं असेल तर विश्वास व्यर्थ आहे आणि देवाने अब्रामाला दिलेलं अभिवचन व्यर्थ आहे, कारण नियमशास्त्र मनुष्याच्या आज्ञा भंगामुळे देवाचा क्रोध निर्माण करते आणि जिथे नियमशास्त्र नाही तिथे आज्ञा मोडणंही नाही. Amen. Amen. So the promise that God gave Abraham that his child would be the heir of the world was not through the law. आणि परमेश्वराने जे अभिवचन दिलं की तुझ्या वंशज तुझ्या जे लेकराद्वारे वंशज जे आहे ते पृथ्वीवरती असतील ते नियमाच्या द्वारे नव्हतात. God did not tell Abraham, if you're going to do this, you're going to do this, you're going to do this, then your son would be the heir of the world. आणि परमेश्वराने अब्रामाला असं सांगितलं नव्हतं, जर तू हे केलंस तू हे केलंस ते केलंस तरच तुझं जे लेकरं आहे ते ह्या पृथ्वीवरचे वंशज असं होतील. Hallelujah. Hallelujah. If you carefully, if you are a student of the Word of God, you will find there were no conditions when God promised Abraham a descendant. आणि जर तुम्ही वचन जे आहे ते व्यवस्थित रीतीने वाचत असेल आणि जर तुम्ही एक समजेल की परमेश्वराने कुठलंही अटी टाकलं नव्हतं की वचन पूर्ण आणण्यासाठी. All that God needed was Abraham believe what God said. आणि परमेश्वराला फक्त याचीच गरज होती की परमेश्वर जे काही सांगत आहे त्याच्यावरती अब्रामाने विश्वास करावा. Amen. Amen. Do you know Abraham failed the first time when he had a child through Hagar? आणि तुम्हाला माहिती आहे का पहिल्यांदा जे आहे अब्राम यशस्वी ठरला ज्यावेळेस त्यांनी आगाई बरोबर त्याच्या मुलाला जन्म दिला. But the way the story shows, God kept his covenant, because when God met with Abraham again, God spoke to him that the child that I promised you was not to the slave woman, but the child that I promised you was to your wife Sarah, and you will have him next year. पण तुम्हाला माहिती आहे का परमेश्वराने अभिवचन ठेवला आणि दुसऱ्यांदा ज्यावेळेस अब्रामाला भेटला त्यावेळेस परमेश्वर अब्रामाला म्हटला की माझं जे अभिवचन आहे ते तुझी जे बायको आहे सारा हिच्या बरोबर आहे. Hallelujah. हालेलुया. God would tell Abraham, you already have a son to Hagar, so now I don't feel I'm going to give you, I don't think I need to give you a child to Sarah. आणि परमेश्वराने अब्रामाला असं म्हटलं नाही तुला अगोदरच लेकरू आहे हगाईपासून म्हणून मला नाही वाटत की मला अभिवचन द्यायचं आहे की परत तुला मुलं देण्याची गरज आहे साराच्या द्वारे. But what God means, what He means, and God does what He says. आणि परमेश्वर जे काही म्हणत असतो ते तंतोतंत तसंच म्हणत असतो आणि तेच करत असतो. And Abraham believed God that he would have a son to Sarah. आणि मग अब्रामाने विश्वास केला की त्याचा जे मुलगा आहे ते साराद्वारेच होणार आहे. And this faith was counted to him unto righteousness. आणि हे जे विश्वास जे आहे ते त्याला नीतिमान असं ठरवण्यात आलता. Hallelujah. 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 Praise God. So Abraham was not given a covenant through the law. He was not given a seed through the law, but through the righteousness of faith. आणि अब्रामाला जे आहे ते नियमशास्त्राच्या द्वारे हे बीज नव्हतं देण्यात आलेलं आहे पण परमेश्वराने त्याच्या विश्वासाच्या द्वारे त्याला हे देण्यात आलं. The Bible says that those who are of the law, if those who are of the law are heirs, faith is made void and the promise made to no effect. आणि वचनामध्ये असं लिहिलेलं आहे जर नियमशास्त्राने जर नीतिमान ठरवत असेल तर मग विश्वास जे आहे ते व्यर्थ आहे. Hallelujah. In other words, the people that live under the law are not heirs of Abraham. तर हे दुसऱ्या शब्दामध्ये असं सांगण्यात येत असतं की जर लोक जे नियमशास्त्राने
वागत असेल किंवा जगत असेल तर ते वंशज नाहीये. The promise of God is not through the law but through faith. It says, if it was through the law, then faith is made void and the promises are made of no effect. तर नियमशास्त्र जे आहे जर Yeah. So the promise of God, if it was through the law, faith is made void. आणि अभिवचन जे आहे ते नियमाद्वारे जर असतं तर मग आपला विश्वास जे आहे ते व्यर्थ ठरला असता. And then the promises are of no effect. मग जे अभिवचन जे आहे ते नाहीसा झाला असता. In simple words, if it is not faith, there is no promise that you can receive. तर सोप्या रीतीने सांगायचं म्हटलं जर विश्वास नाही तर कुठलाही अभिवचन तुम्ही स्वीकारू शकत नाही. Every promise in the word of God is yes and amen in Christ Jesus. आणि प्रत्येक अभिवचन जे परमेश्वरामध्ये आहे ते हो यस आणि आमेन आहे. And that is received by faith and not by the law. आणि ते जे आहे फक्त विश्वासामुळे प्राप्त करू शकतो नियमामुळे नाही. Never ever think that you can achieve anything from God based on your good works. आणि कधीही तुम्ही ही अपेक्षा करू नका की तुम्ही जे काही कार्य करत आहात त्याच्याद्वारे तुम्हाला काय प्राप्त होईल. You don't receive anything from God because you are good, but you receive because God is good and you believe in that good God. आणि तुम्ही चांगले आहे म्हणून तुम्ही काही प्राप्त परमेश्वराकडून करू शकत नाही, पण तुम्ही ह्याच्यासाठी प्राप्त करत असता कारण की परमेश्वर चांगला आहे आणि त्या चांगल्या परमेश्वरावरती तुम्ही विश्वास करत आहात म्हणून. By the law you cannot receive any promise of God, but you will receive a wrath of God. आणि परमेश्वराचं जे अभिवचन आहे ते नियमाने तुम्ही कधी प्राप्त करू शकत नाही, फक्त परमेश्वराचा क्रोध तुम्ही प्राप्त करू शकता. Because Jesus said if you keep all the laws and even you miss on a full stop, you break all the laws. आणि येशू ख्रिस्ताने असं सांगितलेलं आहे की तुम्ही सर्व नियम पाळत असाल आणि शेवटचा थेंब जरी तुम्ही चुकलात तर मग तुम्ही पाप करत आहात. You know the law that Paul is mentioning here is the 10 commandments. आणि इतर जे नियम पौल सांगत आहे ते 10 जे आज्ञा आहे त्याच्याबद्दल आहे. See, the law of God is basically the 10 commandments that God gave to Moses. आणि जे नियम जे आहे ते 10 आज्ञा आहे जे परमेश्वराने मोशेला दिलं. And the blessings and curses was born to that law. If you obey the 10 commandments, you are blessed. If you disobey even a full stop, then you are cursed. आणि जे आशीर्वाद आणि जे श्राप आहे ते नियमावरती अवलंबून होता. जर तुम्ही नियम पाळलात तर आशीर्वाद आहे आणि जर नियम मोडला तर श्राप येणार. It's like, you say, okay, I keep 5 of the commandments, so I get 50% of the blessing, and I fail in 5 of the commandments, so there is 50% cursing. There is nothing like that. आणि तुम्ही म्हणाल की नाही मग मी तर 5 वचन ठेवेल, 5 जे नियम आहे ते पाळेल म्हणजे मला 50% आशीर्वाद मिळेल आणि जे 5 जे मी नाही पाळले त्याच्यामुळे 50% गेले असं नसतो. So I will be blessed in some area of my life because I have obeyed these numbers of law, and I will not receive blessings in the other area of my life because I have been unable to accomplish that. आणि काही माझ्या जीवनाच्या काही क्षेत्रांमध्ये मी आशीर्वाद प्राप्त करेल कारण की मी काही नियम पाळलेले आहे आणि काय जे नियम मी पाळले नाही म्हणून माझ्या जीवनाच्या काही क्षेत्रांमध्ये आशीर्वाद नसणार आहे, हे असं नसतो. It's like 5 laws, the blessing attached to this I will receive if I will fulfill. आणि 5 जे नियम आहे हे 5 नियम जर मी पाळले त्याच्याद्वारे जे 5 आशीर्वाद आहे ते मला प्राप्त होईल. And the other 5 laws I am not able to keep, so I will not receive the blessings. आणि बाकीचं 5 जे आहे ते मी पाळू शकलो नाही म्हणून मी ते नियम पाळला नाही आणि मला मिळणार नाही. If that is the kind of understanding you are having, then it's wrong. आणि त्या प्रकारचं जर तुमचं समज असेल तर ते चुकीचं आहे. The Lord Jesus made it very, very clear. आणि येशू ख्रिस्तानी हे एकदम व्यवस्थित रीतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. If you keep 9 and you break 1 or even a full stop, you have broken it all. आणि 10 पैकी तुम्ही 9 पाळत असाल आणि 1 जरी मोडलं तर सगळेच मोडण्यात आले आणि 10 पाळून सुद्धा शेवटचं थेंब जरी तुम्ही चुकलात तर सगळे आज्ञा जे आहे ते मोडलेले आहात. And there will be no blessing, but there will be a curse for just
breaking that one law. आणि कुठल्या प्रकारचा आशीर्वाद नसणार आहे, फक्त श्राप असणार आहे, कारण की तुम्ही ते एक जे नियम आहे ते मोडलेला आहे The म्हणून. law makes it impossible for you to receive any blessings from God. आणि नियम जे आहे ते तुम्ही परमेश्वराकडून कुठलंही आशीर्वाद प्राप्त करू शकत नाही. Are you getting me? तुम्हाला समजत आहे का? You know, and every other sacrifice was a ceremonial law. जे बाकी सगळं जे भेट वगैरे परमेश्वराला देत होते ते एक औपचारिक असा नियम होता. So those were ceremonial law, that was religious laws. ते फक्त एक औपचारिक असा नियम होता जे धर्म म्हणून पाळायचे. But the heart of the law is the 10 commandments that God gave to Moses. पण परमेश्वराचं जे नियमाचं जे हृदय आहे ते 10 आज्ञा होते जे परमेश्वराने मोशेला दिलं. So let me make it clear for you that by the law no promise of God can be obtained, but by faith or by grace through faith you can be blessed beyond your imaginations. आणि नियमामुळे तुम्ही कुठलाही आशीर्वाद प्राप्त करू शकत नाही, पण जे अनुग्रह आहे अनुग्रहाच्या द्वारे विश्वासाच्या द्वारे तुम्ही सर्व जे आशीर्वाद आहे ते प्राप्त करू शकता तुमच्या विचाराच्या पलीकडे सुद्धा. Look at verse 16. 16वा वचन आपण बघूया. Therefore it is of faith that it might be according to grace, so that the promise might be sure to all the seed. म्हणून देवाचं वचन हे विश्वासाच्या परिणाम आहे यासाठी की जे कृपेद्वारे मिळावे. If you have faith in God, the grace of God is available to make the promise of God for sure manifested in your life. जर तुमच्यामध्ये विश्वास असेल तर परमेश्वराच्या अनुग्रहामुळे परमेश्वराने दिलेलं अभिवचन जे आहे ते तुमच्या जीवनात कार्य करणार. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Oh, glory God. Now I want you to go to verse 17. तर 17वा वचन आपण बघूया. I have made you a father of many nations in the presence of him whom he believed. God gives life to the dead and calls those things which do not exist as though they did. Who contrary to hope, in hope believed, so that he became the father of many nations according to what was spoken. So shall your descendant be. पवित्र शास्त्रात असं लिहिलेलं आहे, मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा पिता केले आहे. अब्रामाचं देव जो मेलेल्यांना जीवन देतो ते अस्तित्वात नाही त्यांना अस्तित्वात आणतो, त्या देवासमोर हे खरे आहे. आपल्या अंतःकरणात आशा धरून सर्व मनाच्या अपेक्षा विरुद्ध असा विश्वास धरला म्हणून तुझी संतती ताऱ्यासारखी अनगिनत होईल आणि तुझे असंख्य वंशज होतील असे जे म्हटले आहे ते प्रमाणेच ते अनेक राष्ट्राचे पिता झाला. Hallelujah. Praise God. The Bible says that it is written that God said to Abraham, I made you the father of many nations. पवित्र शास्त्रात असं लिहिलेलं आहे की परमेश्वराने अब्रामाला असं म्हटलं की मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा पिता केला आहे. Now when that happened? When did God say this? आणि परमेश्वराने हे कधी सांगितलेलं आहे, कधी असं बोलला? You know, Abraham, before he had an encounter with God, he was known as Abraham. आणि परमेश्वराला भेटायच्या अगोदर अब्रामाला अब्राम असं म्हणत होते. But God changed his name to Abraham, नंतर परमेश्वराने त्याचं नाव अब्राहम असं नाव बदलून टाकलं father of nations. आणि राष्ट्रांचा पिता असं नाव होतं ते. And his wife's name from Sarai to Sarah. आणि जे त्याच्या बायकोचं जे नाव आहे ते सारा जे होतं त्याच्यापासून बदलून सहाराय असं करण्यात आलं. Hallelujah. Hallelujah. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. So, when God changed his name from Abraham to Abraham,
was God said that you are the father of nations, आणि जेवेळेस father of many. आणि जेवेळेस परमेश्वर जे आहे ते अब्रामाचं नाव बदलून अब्राहम असं करतो, याचा अर्थ असा आहे की तू राष्ट्रांचा पिता आहे. Hallelujah. हालेलुया. So this was what Abraham believed. आणि हेच जे आहे अब्राहम विश्वास करत होता. You know, Abraham tried and tried. Abraham, Sarah, they tried, but they failed all the time. आणि अब्राहम आणि सारा जे आहे ते नेहमी प्रयत्न करायचे, पण नेहमी असं अयशस्वी ठरायचे. They did not conceive for a child. आणि ते एक बाळासाठी गरोदर राहू शकत नव्हते. Because Sarah was barren in her youth. कारण सारा जी आहे तिच्या तरुणपणात ती वांस होती. But now Abraham and Sarah both have, Abraham and Sarah both have become old, and Abraham has lost his physical ability to produce. आणि आता अब्राम आणि सारा जे आहे ते दोघंही आता म्हातारे झालेले आहेत. आणि अब्राम जे आहे ते जे त्याच्या शरीरामध्ये त्याचं जे सामर्थ्य आहे ते नाही आहे आता. And for Sarah it was impossible to produce. आणि सारासाठी हे अशक्य होतं गरोदर होण्यासाठी. And God comes to Abraham and says, you know what, Abraham, I'm going to make you father of nations. आणि इथं परमेश्वर येऊन अब्रामाला असं म्हणत आहे की अब्राम तुला माहिती आहे का मी तुला राष्ट्रांचा पिता बनवणार आहे. You know what, I'm going to bless you with your son, and his descendants is going to be his descendants is going to cover up the earth, is going to inherit the earth. आणि मी तुला एक मुलगा देईल आणि तुझं जे मुलाचे जे वंशज आहे ते या पृथ्वीला व्यापून टाकतील, म्हणजे भरून टाकतील. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती. And we know it was not just speaking about Abraham and Isaac, but the main thing was pointing toward Jesus, so that we would be children of Abraham through faith in Jesus Christ. आणि हे जे आहे ते फक्त अब्राम किंवा अब्रामाच्या मुलाबद्दल नव्हता, पण येशू ख्रिस्ताबद्दल होता की येशू ख्रिस्ताचे द्वारे आपण सगळे त्याचे मुलं होऊ. God was not just speaking about physical children, but he was speaking about spiritual children too. आणि इथं जे परमेश्वर जे आहे ते अब्रामाशी जे वेळेस बोलत होता तो फक्त शारीरिक मुलांबद्दल नव्हता बोलत, पण आत्मिक जे मुलं आहेत त्याच्याबद्दल बोलत होता. And I want to tell you, if you are blessed in the spirit, you are blessed in the physical. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही आत्म्यामध्ये आशीर्वादित असाल तर तुम्ही शारीरिक रीतीने पण आशीर्वादित आहात. Hallelujah. Hallelujah. Praise God. परमेश्वर. Thank you, Jesus. Now, what did Abraham believe about God? आणि अब्राम जे आहे ते परमेश्वराबद्दल काय विश्वास करत होता? He believed God who gives life to the dead and calls those things which do not exist as though they did. आणि अब्राम जे आहे ते हे विश्वास करत होता की जे मेलेले आहे त्याला परमेश्वर जीवन देऊ शकतो आणि नाही असलेल्या गोष्टीला तो असा हाका मारतो जसं आहे. When God said to Abraham that, I have made you father of nations. आणि ज्यावेळेस परमेश्वराने अब्रामाला असं सांगितलं की मी तुला राष्ट्रांचा पिता केलेला आहे. So Abraham said to himself, yes, this God is able to give life to those who are dead, and my body is dead, Sarah's body is dead. मग ज्यावेळेस अब्रामाने ऐकलं परमेश्वराने असं म्हटलेलं, त्यावेळेस अब्राम असं म्हटलं की हो, परमेश्वर जे आहे जे मेलेल्यातून त्यांना जीवन देत असतो, म्हणजे माझं जे शरीर आहे ते जे मेलेलं आहे त्यांना ते जीवन देईल, साराला पण जीवन देईल. Amen. So Abraham said, you know what? My body is dead, Sarah's body is dead, we cannot perform, but God is able to put life into this body. God is able to regenerate us. आणि मग अब्राम असं म्हटलं की हो, माझं शरीर मेलेलं आहे, साराचं शरीर सुद्धा मेलेलं आहे, पण परमेश्वर त्या मेलेल्या शरीरामध्ये जीवन टाकू शकतो आणि जे कार्य आम्ही करू शकत नाही ते करू शकतो. Well, I have no children, and God says that I will be the father of nations. Oh yes, God is able to call to existence that. आणि मला तर मूळ बाळ नाही आहे, पण परमेश्वर म्हणत आहे की मी राष्ट्रांचं असं पिता बनणार आहे, तर हे नक्कीच आहे की परमेश्वर हे करू शकतो. Now this is what Abraham believed. आणि हे जे आहे ते अब्राम विश्वास करत होता. That God said, you shall be the father of the nation. He said, oh yes, God can regenerate our bodies. आणि जेव्हा परमेश्वर असं म्हटलं की तू राष्ट्रांचा पिता होणार आहे, अब्राम म्हटलं हो, नक्कीच मी होणार, कारण की परमेश्वर जे आहे ते माझं जे
तारुण्य आहे तो नवीन करू शकतो. You know, we have tried our best, but we have failed, but now we can have a church. आणि मी तर याच्या अगोदर खूप प्रयत्न केलं पण हे होऊ शकलं नाही, पण आता परमेश्वर करेलच. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. Thank you, Jesus. Hallelujah. The Bible says, Abraham, contrary to hope, in hope believed, so that he became the father of many nations, according to what was spoken. Which is the scripture? Verse 18. तर आपण 18वा वचन बघूया. Yeah, 14:18. 4:18. Yeah. आपल्या अंतःकरणात आशा धरून सर्व मनाच्या अपेक्षा विरोध असा विश्वास धरला, म्हणून तुझी संतती ताऱ्यासारखी अनगिनत होईल आणि तुझ्या असंख्य वंशज होतील, असे जे म्हटले आहे त्याप्रमाणे तो अनेक राष्ट्रांचा पिता झाला. Hallelujah. हालेलुया. You know what? Even after Abraham hearing and believing what God said, the miracle did not happen immediately in their bodies. आणि जेवेळेस परमेश्वराने अब्रामाला सांगितलं आणि अब्रामाने जे काही ऐकलं आणि ते ऐकून लगेच ते कार्यामध्ये आलं नाही. You know, his white hairs did not become black. आणि तुम्हाला माहिती आहे का त्याचे पांढरे केस जे आहे ते लगेच काळे असे झाले नाही. His wrinkles did not leave, go away. आणि त्याच्या शरीरावरती जे जुरळ होते ते कमी नव्हते झालेले. You know, you don't say, hallelujah, I feel like a young horse now. आणि ते असं नाही म्हटलं की मला आता घोड्यासारखं वाटत आहे. He didn't feel his ear being regenerated, but his mind was always tempting him to doubt what God said. आणि त्याच्या शरीरामध्ये त्याला असं वाटलं नाही की त्याला ते घोड्यासारखं सामर्थ्य मिळालेलं आहे. आणि त्याच्या मनामध्ये नेहमी त्याला असं संशय येण्यासारखं असं वाटायचं. You know, his mind would not, his body would not give him a hope that something happened in his body. He felt something that, you know, I got the hope. Now, yes, I can become a father. आणि त्याच्या शरीराच्या द्वारे कुठल्याही आशा त्याला मिळत नव्हती की आता माझ्या शरीरात काहीतरी बदल झालेला आहे, आता काहीतरी घडू शकते म्हणून. You know, the old man did not feel young at that moment. आणि त्यावेळेस त्या जे म्हातारा झालेलं जे मनुष्य आहे त्याला असं तरुण असं वाटायला लागलं नव्हतं. His mind might be telling him all the time, you know what, this is impossible. What God had said is impossible to happen. आणि त्याच्या मनामध्ये असा विचार येत असेल की परमेश्वराने जे सांगितलेलं आहे ते अशक्य आहे. He had no signs, he had no hope that, you know, now his body was regenerated to produce a child. आणि त्याच्या शरीरामध्ये कुठलंही चिन्ह नव्हता आणि त्याच्याकडे कुठलीही आशा नव्हती की परमेश्वराने जे सांगितलेलं आहे ते कार्यात येणार आहे म्हणून. You know what it says? He believed according to what was spoken to him. पण असं लिहिलेलं आहे की त्यांनी विश्वास केला जे काही त्याला सांगण्यात आलं किंवा जे काही लिहिलेलं होतं त्याच्यानुसार. You know, he told his soul, you shut up. I believe what God said, he is able to do. आणि त्यांनी त्याचे जे विचार आहे त्याच्या मनाला असं म्हटलं की तू शांत राहा, परमेश्वराने जे सांगितलेलं आहे तेच घडणार आहे. You know, many times you got to say to yourself, hey, be still my soul and praise the Lord. आणि बरेचशे वेळ आपल्याला पण ते हे बोलण्याची गरज पडते की माझ्या मन तू शांत हो आणि परमेश्वराची स्तुती कर. It is great to learn to keep your soul at peace. आणि हे खूप गरजेचं आहे की तुम्ही शिकावं की तुमचं जे मनाचं जे आहे ते मनाला तुम्ही ताब्यात ठेवावं. The hindrance in receiving from God is not the devil, it's your soul. आणि परमेश्वराकडून प्राप्त करण्यासाठी सैतान तुमच्यासाठी अडथळा नाहीये, पण तुमचं जे मन आहे, तुमचं जे विचार आहे
ते अडथळा आहे. Many people say, devil is blocking my blessings. Pastor, this one is the cause of it. No one is the cause of it. Your soul. आणि बरेचसे लोक असे म्हणतात की पालक तुम्हाला माहिती आहे का, सैतान जे आहे ते अडथळा आणत आहे म्हणून मी प्राप्त करू शकत नाही. मी म्हणेल की नाही, सैतान नाही, पण तुमचं जे मन आहे, तुमचं जे विचार आहे ते अडथळा आहे. Are you getting me? तुम्हाला समजत आहे का? When you begin to believe God for something, your soul starts counter-attack. आणि ज्यावेळेस एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही परमेश्वराकडून विश्वास करत असतात त्यावेळेस तुमचं जे मन आहे ते बोलायला सुरुवात करते. It starts a counter-attack because you have not renewed your soul. आणि ते विरोधात बोलायला सुरुवात करते कारण की तुमचं मनाचं नवीनीकरण झालेलं नाही. And you got to love to sing, "Then sings my soul, my Savior God to thee. How great thou art, how great thou art." तर त्यावेळेस तुम्हाला हे तुमच्या मनाला बोलण्याची गरज आहे की तू शांत हो आणि परमेश्वराची स्तुती करत राहा आणि तू परमेश्वराला उंचवत राहा. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती. The Bible says that everything was contradicting, his thoughts were contradicting, because his flesh, his body was not acting or was not behaving as God said. आणि बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की सगळं काही त्याच्या विरोधात होता आणि त्याचे जे शरीर आहे ते त्याचा साथ देत नव्हता. But Abraham did not become weak in his faith concerning what God had promised him. पण अब्राम जे आहे त्याच्या विश्वासामध्ये कमी पडलं नाही जे काही परमेश्वराने सांगितलेलं आहे त्याच्याद्वारे. Abraham chose to take off his attention from his body, to take off his attention from the thoughts that were storming his mind, and he chose to focus his attention upon what God said. आणि अब्रामाने हे निवड केला की त्याचं जे मन आहे किंवा त्याचा जे विचार आहे त्याच्याकडून त्याचं लक्ष जे केंद्रित होता ते बाजूला करून परमेश्वरावरती त्यांनी लक्ष लावला आणि परमेश्वराने जे सांगितलेलं आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं. Hallelujah. हालेलुया. He says, "Not about my body, it's not about Sarah's body, but it's all about what God has said to me." Hallelujah. अब्राम असा म्हटला, हे माझ्या शरीराबद्दल नाही, हे साराच्या शरीराबद्दल नाही, पण हे फक्त परमेश्वराने जे सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल आहे. It doesn't matter what we feel, how we feel, or what we think. What matters is what God has promised, He is able to fulfill. Amen. हे असं नाही आहे की आमच्या शरीरामध्ये आम्हाला कसं वाटतंय किंवा आमच्या शरीरामध्ये आम्हाला काय अनुभव आहे. हे फक्त जे परमेश्वराचं वचन जे बोलत आहे त्याच्या बद्दल आहे. Verse 19 says, "And not being weak in faith, he did not consider his own body already dead, since he was about 100 years old, and the deadness of Sarah's womb." अब्रामाचं जवळ 100 वर्षाचा झाला होता, त्यामुळे त्याचे शरीर मृत्यूवचन झाल्यासारखे होते. तसेच साराला सुद्धा मूळ होणे शक्य नव्हते. अब्रामाने याविषयी विचार केला होता, तरी पण त्याने त्याचा विश्वास कमकुवत होऊ दिला नाही. Hallelujah. Abraham's receiving the promise was not based upon his health or Sarah's health, but it was based upon what God had said. आणि अब्रामाचं जे अभिवचन जे आहे ते अब्रामाच्या शरीरावरती किंवा अब्रामाच्या बळामध्ये नव्हता, पण परमेश्वराने जे सांगितलेलं आहे त्याच्यावरती अवलंबून होता. Abraham's faith was not based upon how he felt or what he taught. आणि अब्रामाचा जे विश्वास जे आहे ते याच्यावरती अवलंबून नव्हता की त्याला कसं वाटतंय किंवा त्याच्या शरीरामध्ये काय चिन्ह आहे. His faith was not based upon what he saw or his lifetime experience. किंवा त्याच्या जीवनामध्ये त्यांनी जे काही अनुभव घेतलेला आहे त्याच्यावरती अवलंबून नव्हता. Now his faith was based upon what God said. आता जे आहे परमेश्वराचं जे वचन आहे त्याच्यावरती अब्रामाचा जे विश्वास आहे ते अवलंबून होता. He did not consider the weakness of his body or the deadness of Sarah's womb, but he considered what God promised it.
तर अब्राहमानी जे आहे ते त्याचं जे शरीर जे कमजोर आहे किंवा जे साराचं शरीर जे कमजोर आहे त्याच्याकडे लक्ष न देता त्यांनी फक्त परमेश्वराने जे सांगितलेलं आहे त्याच्याकडे लक्ष दिलं. You know, today many people base their faith on the abilities that they have. आणि बरेचसे जे ख्रिस्ती लोक जे आहेत ते त्यांच्या सामर्थ्यामध्ये काय आहे त्याच्यावरती त्यांचा विश्वास ठरलेला असतो. You know, I believe I can do this for God because I have this much of money. आणि मी परमेश्वरासाठी हे करू शकतो कारण की माझ्याकडे एवढा पैसा आहे. You know, I believe that I am still young and I got a lot of strength, so I can serve God sometime more. आणि मला विश्वास आहे कारण की माझ्या शरीरामध्ये एवढं सामर्थ्य आहे की मी अजून काय वेळ परमेश्वराची सेवा करू शकतो. I believe that I can achieve good things and great things for God because of my influence that I have. आणि मी विश्वास करतो की माझी जे ओळख आहे किंवा माझी जे पोच आहे त्याच्यामुळे मी परमेश्वराचा अधिक सेवा करू शकतो. What I say, you are heading towards failure. आणि मी असं म्हणत आहे की तुम्ही तुमचं जे अपयश आहे त्याच्याकडे जात आहात. You are heading for failure. आणि तुमचं जे अपयश आहे त्याच्याकडे तुम्ही जात आहात. Abraham had nothing of himself that he could believe would result into a blessing. आणि अब्रामाकडे असं काहीच नव्हता की जे करून त्याचं तो प्राप्त करू शकला असता. You know, from the natural viewpoint, everything that Abraham had was now useless. आणि नैसर्गिक रीतीने पाहता अब्रामाकडे जे काही होता ते व्यर्थ होता, काही कामाचं नव्हता. His body was useless, not able to perform. Sarah's womb was already dead. She was double barren. It was impossible for him to be blessed with a child. आणि त्याच्या शरीरामध्ये सामर्थ्य नव्हता आणि सहारा जे आहे ते डबल वांज होती आणि ते गरोदर होऊ शकत नव्हती. You know, Abraham at the age of 100, you know. आणि अब्राम जे आहे ते त्याचा 100व्या वयात होता, म्हणजे तो तर पूर्ण म्हणजे वाकलेला असेल, त्याला चालता सुद्धा येत नसेल. I don't know if he used a stick for walking. आणि मला हे माहित नाही की त्यांनी ते काठी वापरत असेल चालण्यासाठी. You know, forget about him performing and having a child. आणि ते कार्य करणं किंवा मुलासाठी काही करणं तर विसरूनच जा. He really needed a miracle and to take an act of faith. आणि खरं पाहता त्याला काही चमत्काराची गरज होती किंवा विश्वासाची गरज होती ते कार्य करण्यासाठी. And that is why Abraham would not look unto his body, but he would go by faith and do what was needed to do to have a child. आणि म्हणूनच अब्राम जे आहे त्याच्या शरीराकडे न पाहता परमेश्वराने जे सांगितलेलं आहे त्याच्यावरती विश्वास करून जे करणं योग्य होतं, गरजेचं होतं ते करत होता. Hallelujah. Hallelujah. Let me tell you, only Jesus was born out of a virgin birth. आणि मला सांगू द्या, फक्त येशू ख्रिस्त जे आहे ते कुवारीपासून जन्माला आलेला आहे. Not Isaac. आयझॅक नाही. Not Isaac. Abraham and Sarah had to do what was to be done in order for Isaac to be born, and God blessed their bodies. आणि अब्राम आणि साराला तिथं कार्य करावं लागलं याच्यासाठी की इसाक जन्माला यावं म्हणून. When they decided to take a step of faith, I believe that it was then that their bodies were regenerated. आणि जे वेळेस अब्राम जे आहे त्यांनी निर्णय केला की मला आता कार्य करावं लागेल, ते वेळेस माझा विश्वास आहे की त्यांच्यामध्ये ते तारुण्य जे आहे ते नवीन असं झालं. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. You know, if you believe God's word, then you got to take a step of faith accordingly. आणि जर तुम्ही परमेश्वरामध्ये विश्वास करत असाल तर तुम्हाला पाऊल उचलण्याची गरज आहे. You got to do as you believe God according to the word. आणि तुम्हाला ते विश्वासाने करण्याची गरज आहे जसं तुम्ही परमेश्वरावरती विश्वास करत आहे. Hallelujah. हालेलुया. The verse 20 says he did not waver at the promise of God through unbelief, but was strengthened in faith, giving glory to God, and being fully convinced that what he had promised, he was also able to perform. आणि देवाने जे अभिवचन दिलेलं आहे त्याविषयी त्यांनी कधीच संशय बाळगला नाही. त्यांनी विश्वास ठेवण्याचे कधीच थांबविले नाही. तो विश्वासात बळकट होत गेला आणि त्यांनी देवाला गौरव दिले. त्याची पूर्ण खात्री होती की देवाचे जे अभिवचन दिलेले ते पूर्ण करणाऱ्यास
ते सामर्थ्य आहे. You know, verse 20 says he did not waver at the promise of God through unbelief. आणि 20व्या वचनात असं लिहिलेलं आहे की त्यांनी संशय बाळगलंच नाही. You know what does that mean? तुम्हाला माहिती आहे का याचा अर्थ काय आहे? It means even though Abraham had faith in what God said, आणि अब्रामाला परमेश्वराने जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये विश्वास होता, but still there was unbelief bombarding his mind all the time. पण एक असा अविश्वास जे आहे ते त्याच्या मनामध्ये नेहमी येत होता. So he had faith in his heart, he had faith to believe God, but at the same time there were thoughts of unbelief that was trying to draw his attention towards his weak body and the dead womb of Sarah. आणि अब्रामाला विश्वास होता परमेश्वर जे काही सांगत होता, पण तरी त्याच्या जे मनामध्ये असे विचार यायचं की त्याचं जे शरीर आहे जे कमजोर आहे आणि साराचं वांझपणाकडे बघून त्याला ते विचार यायचे. You know, there may be thoughts in his mind coming and laughing at him saying, you know what, Abraham, when you both were young, you could not conceive. Now that you're 100 and Sarah is dead, in a womb, impossible to bear, and you say that you're going to have a child, you say that God is going to bless you. आणि असं झालं असेल की त्यांचा जे विचार आहे ते अब्रामाशी बोलायला लागला असेल की ज्यावेळेस तू तरुण होता त्यावेळेस तर तू मुलाला जन्म देऊ शकला नाही, आता सहारा तर मांज आहे आणि तू पण म्हातारा झालेला आहे आणि या काळात तू करू शकेल का, हे तर अशक्य आहे. You know, these were thoughts of unbelief that was coming into him. आणि हे जे आहे ते अविश्वासाचे जे विचार आहेत ते त्याच्या मनामध्ये येत होते. You know, that father, that man who brought his son to Jesus when he came down from the Mount of Transfiguration. आणि तुम्हाला ते आठवते का की मागील वचनामध्ये पण बघितलं, एक पिता त्याच्या लेकराला घेऊन येतो आणि जेव्हा येशू ख्रिस्त ते डोंगरावरून खाली येतो. And the father said unto Jesus, Lord, I believe, help my unbelief. आणि ते पितानी असं म्हटलं की परमेश्वर मी विश्वास करत आहे आणि माझा जे अविश्वासामध्ये तू माझी मदत कर. You know, the man believed, so he brought his son to Jesus to be healed, or to his disciples to be healed. आणि ते मनुष्याने येशू ख्रिस्तावरती विश्वास केला म्हणून त्यांनी त्याच्या लेकराला आणलं की परमेश्वर त्याला नीट करेल. But then there were some circumstances that caused unbelief to come into the mind of that man. आणि काय जे असे गोष्टी घडले ज्याच्याने त्याच्यामध्ये संशय जे आहे ते निर्माण झाला. And he says, Lord Jesus, I believe, help my unbelief. मग तो मनुष्य असा म्हटला की परमेश्वर मी विश्वास करत आहे, माझा जे अविश्वास आहे त्याच्यामध्ये मदत कर. So Abraham was believing God according to the word that God had spoken to him, but here there were thoughts of unbelief that were bombarding his mind. आणि अब्राम तर जे परमेश्वराने वचन दिलेलं आहे त्याच्यावरती विश्वास करत होता, पण त्याचे जे विचार आहे ते त्याच्या डोक्यामध्ये निरंतर येत होते. But Abraham, he was smart enough to refuse those thoughts of unbelief and renew his mind with the promise of God. आणि अब्राम जे आहे ते हुशार होता म्हणून त्यांनी ते विचारांचा विरोध केला आणि परमेश्वराचं जे अभिवचन आहे त्याच्यावरती तो पूर्ण धाडसाने उभा राहिला. It says, Abraham would not give in to unbelief, but he strengthened his faith by giving glory to God. आणि असं लिहिलेलं आहे की परमेश्वराचं जे वचन आहे त्याच्यामध्ये तो बलकट असा झाला आणि त्यांनी संशय केला नाही. When the thoughts came that you cannot have a child, you are old man Donald, and your wife is half dead, and what he would do, he would begin giving glory to God for the promise that God gave him that he is going to be the father of nations. आणि जेव्हा असे विचार त्याच्या मनामध्ये येत असेल की तू म्हातारा झालेला आहे आणि तुझी बायको तो वांझ आहे, तुला लेकरू होऊ शकत नाही, पण त्यांनी त्या विचारांकडे दुर्लक्ष करून परमेश्वराची स्तुती करत राहिला की परमेश्वराने जे अभिवचन दिलेलं आहे त्याच्यासाठी. Amen. When the thoughts of unbelief came, Abraham spoke about the promise of God. आणि जेवेळेस अविश्वासाचे विचार त्याच्या डोक्यामध्ये येत होते त्यावेळेस अब्रामाने जे परमेश्वराने अभिवचन दिलेलं आहे ते बोलला विश्वासाने. He said, unbelief, you cannot have my mind because I have the promise of God. Hallelujah. ते असं म्हटलं अविश्वासाचे जे विचार
विचार आहे ते माझं डोकं घेऊ शकत नाही, कारण की मी परमेश्वराने दिलेल्या अभिवचनावरती विश्वास करत आहे. You know, Abraham took the promise of God and he fully convinced himself that what God has promised, he is also able to perform. आणि अब्रामाने जे परमेश्वराने अभिवचन दिलेलं आहे ते घेऊन तो पूर्ण खात्री त्यांनी स्वतःला पटवून दिली की परमेश्वराने जे सांगितलेलं आहे ते करणारच. And therefore God accounted this kind of faith to righteousness for him. आणि म्हणूनच परमेश्वराने अशा प्रकारच्या विश्वासाला नीतिमत्व ठरवलं. And the reward of this righteousness was that Abraham and Sarah gave birth. Or I would say the manifestation of this righteousness that Abraham received was that Sarah and Abraham gave birth to Isaac. आणि ते नीतिमत्व जे आहे ते प्रगट करण्यासाठी परमेश्वराने जे आहे ते सहारा आणि अब्रामाला ते मुलगा दिला, ते इसाक. The righteous are blessed. Hallelujah. आणि जे नीतिमान जे आहे ते आशीर्वादित आहे. You know, every promise of God is yes and amen for those who are in Christ Jesus. That means every promise of God is yes and amen for the righteous one in Christ Jesus. आणि जे येशू ख्रिस्तामध्ये आहे त्यांच्यासाठी परमेश्वराचं प्रत्येक वचन जे आहे ते यस आणि एमॅन आहे, म्हणजे होच आहे. आणि परमेश्वराचं जे वचन आहे ते होच आहे, जे परमेश्वरामध्ये नीतिमान आहे. You know, you may be believing God for something today. आणि तुम्ही जे आहे ते परमेश्वरामध्ये आज काहीतरी अपेक्षा करत असेल. And you know, unbelief might be bombarding your mind. आणि अविश्वास जे आहे ते अविश्वासी विचार तुमच्या डोक्यामध्ये येत असेल. But you got to learn to refuse to believe that unbelief and take hold of God's promise and convince yourself that this is what God said and He is able to perform. आणि अविश्वासाचे जे विचार आहे ते तुमच्या मनामध्ये येत असेल, पण तुम्हाला शिकायचं आहे त्याचा विरोध करून तुम्हाला परमेश्वरांनी जे वचन दिलेलं आहे ते त्याच्यावरती तुम्हाला उभं राहायचं आहे आणि म्हणायचं आहे की नक्कीच परमेश्वर माझ्या जीवनात हे कार्य करेल. See, Abraham believed God according to his word. You have to get a word from the word of God, that's the Bible, to believe what you are believing God for. आणि अब्रामाला इथे वचन मिळालेला होता, ते वचनाला पकडून तो विश्वास करत होता. म्हणून तुम्हालाही बायबलमधून एक वचन घेण्याची गरज आहे आणि त्या वचनावरती विश्वास करण्याची गरज See, आहे. if you don't have a word of God to believe for something, then your faith can waver. आणि जर तुमच्याकडे एखादं वचन नसेल विश्वास करण्यासाठी, तर तुमच्या विश्वासामध्ये तुम्ही डगमगू शकता. See, I want to tell you, you cannot make God to do something that He has not promised you that He will do. आणि जे परमेश्वराने अभिवचन दिलेलंच नाहीये त्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही परमेश्वराकडून अपेक्षा करू शकत नाही. You got to get hold of the word of God, and you know, you got to claim that word of God for yourself. It's not that God is not giving you, it's you that can be, can waver by unbelief. आणि असं नाहीये की परमेश्वर तुम्हाला देत नाहीये, परमेश्वराने अगोदरच तुम्हाला अभिवचन दिलेलं आहे, ते वचन तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते अभिवचनाने तुम्हाला विश्वास करायचा आहे, तर परमेश्वर तुम्हाला नक्कीच देईल. If you have a word of God on which you are believing God for something, you can build up your faith, you can strengthen yourself upon that promise of God, and that would manifest in your life. आणि एखादं जे वचन परमेश्वराने दिलेलं आहे ते वचनाला तुम्ही अभिवचनासारखं घेऊन त्याच्यावरती तुम्ही तुमचं नीव टाकू शकता, विश्वासाने तुम्ही उभं राहू शकता. The word of God says the righteous shall live by faith. आणि परमेश्वराचं जे वचन आहे ते असं म्हणतो की नीतिमान जे आहे ते विश्वासाने जगेल. It's not that you will only be saved by faith. In order to live, you got to live by faith. आणि असं नाहीये की विश्वासाने फक्त तुम्ही तारण प्राप्त करू शकता, पण जगण्यासाठी पण तुमच्यामध्ये विश्वास असणं गरजेचं आहे. You need faith to receive anything and everything from God. The just shall live by faith. आणि तुमच्यामध्ये विश्वास असण्याची गरज आहे की तुम्हाला लागणारे प्रत्येक गोष्ट किंवा जे काही गोष्टी हव्या आहे ते प्राप्त करण्यासाठी. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची स्तुती असो. Verse 23. 23व वचन आपण बघूया. Now it was not written for his sake alone that it was imputed to him, but also for us it shall be imputed to us who believe. ते अभिवचन केवळ अब्रामासाठीच होता असे नव्हे, तर आपल्यासाठी सुद्धा होते, ज्यांनी आपल्याला प्रभू येशूला मेल्यातून उठवलेला आणि त्याच्यावरती विश्वास ठेवतो.
Amen. We got to believe in Him, the Father, who raised Jesus Christ, our Lord, from the dead. आणि आपल्याला त्या पित्यावरती विश्वास करायचा आहे की ज्यांनी येशू ख्रिस्ताला मरणातून जिवंत केला. Why did Jesus die? आणि येशू ख्रिस्त जे आहे ते का मरण पावला? The Father delivered Him unto death because of our offenses. कारण की स्वतः पितानी जे आहे ते त्याच्या लेकराला आपल्यासाठी देऊन टाकला होता. And Jesus died in our place, bore all our sickness, all our disease, all our curses, and all our punishment for sins. And after the price is paid, God raised Him up back to life. आणि येशू ख्रिस्त जे आहे त्यांनी आपले सर्व पाप, आपले सर्व श्राप, आपले जे काही कमतरता आहे, जे रोग आहे, ते सर्व काही स्वतःवरती घेतला. Now that we have been justified, Jesus is raised to life, and Jesus is the evidence that we are justified. आणि आता जे येशू ख्रिस्त जिवंत झालेला आहे, आता हे प्रमाण आहे की आपण नीतिमान असं ठरवले गेलो आहोत. Hallelujah. So when you believe in the Lord Jesus Christ, who was crucified, died and buried and rose again from the dead, you are declared just. आणि जे वेळेस तुम्ही हे विश्वास करत असता येशू ख्रिस्त जे आहे ते मरण पावला, ते गाडले गेला आणि परत तो जिवंत झाला, ते वेळेस तुम्ही नीतिमान असं ठरवले येतात. Because of your faith in the finished work of Jesus Christ, you are made righteous. आणि तुमचं जे विश्वास, जे परिपूर्ण कार्य येशू ख्रिस्ताने केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही नीतिमान असे ठरवले गेलेले आहात. And now that you are just, you are to live by faith in every area of your life. आणि आता तुम्ही नीतिमान आहात म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनाच्या प्रत्येक स्तरामध्ये विश्वासाने जगण्याची गरज आहे. And there would not be anything impossible for you if you live by faith. आणि तुमच्यासाठी अशक्य असं काही नसणार आहे जर तुम्ही विश्वासाने जगाल तर. God honors His word. आणि परमेश्वर जे आहे ते त्याच्या वचनाचा आदर करत असतो. I said God honors His word. आणि परमेश्वर त्याचं जे अभिवचन आहे त्याचा आदर करतो. If you have faith in what He said, you will have what God said. आणि जर परमेश्वराने जे वचन दिलेलं आहे त्याच्यावरती तुमचा जर विश्वास असेल, परमेश्वराने जे काही सांगितलेलं आहे ते पूर्णात आणणारच आणि तो करणारच. I say it again. If you have faith in what God said, आणि जर तुमचा विश्वास परमेश्वराने जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये जर असेल, then you will have what God said. आणि तुमच्याकडे ते असणारच जे परमेश्वराने सांगितलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. परमेश्वराची I trust you are blessed. आणि मी विश्वास करतो की तुम्ही आशीर्वादित झालेला आहात. Amen. Amen. If there is anyone who has not ever made Jesus Christ as Lord and Savior, आणि आतापर्यंत कुणी असं असेल की ज्यांनी येशू ख्रिस्ताला त्याचा तारणारा किंवा परमेश्वर म्हणून स्वीकारला I want नसेल, to tell you, you cannot achieve righteousness by your own works. आणि मी म्हणत आहे की तुम्ही तुमचं जे चांगले कार्यामुळे तुम्ही नीतिमान ठरू शकत नाही. Your religion and all its ruler and all its rituals cannot help you. आणि तुमचे जे धर्म आणि तुमचे जे धर्माचे कार्य आहे ते तुम्हाला मदत करू शकत नाही. You know, all your good works and your charity cannot save you. आणि तुम्ही जे काही दान धर्म करत असता किंवा तुमचे जे चांगले कार्य आहे त्याच्याने तुमचं उद्धार होणार नाही. Only Jesus can. फक्त येशू ख्रिस्तच तुम्हाला उद्धार मिळू शकतो. Only the blood of Jesus can wash you and cleanse you and make you white as snow. आणि फक्त येशू ख्रिस्ताचं जे रक्त आहे ते तुम्हाला धुवून बर्फासारखं शुद्ध करू शकतो. All the door to heaven is shut for you till you enter to Jesus Christ, who is the door. आणि तुमच्यासाठी सर्व जे दार आहे ते बंद आहे जोपर्यंत तुम्ही येशू ख्रिस्तापर्यंत पोहोचत नाही. Jesus is the only way, the truth and the life. आणि येशू ख्रिस्तच फक्त मार्ग, सत्य व जीवन आहे. There is no way for you to be saved but Jesus Christ. आणि तुमच्याकडे दुसरा कुठला मार्गच नाही, फक्त येशू ख्रिस्त आहे तुमच्या सुटकेसाठी, तुमच्या उद्धारासाठी. If you say yes, I realize that I am a failure. आणि जर तुम्ही म्हणाल की हो मी हे मान्य करतो की मी अपयशी ठरलेलो आहे. I have tried and I have strived, but I don't have the peace in my heart. आणि हो मी तर खूप प्रयत्न केलेला आहे, संघर्ष केलेला आहे, पण मी हारलो. I am not sure about my salvation. आणि मला हे खात्री नाहीये की माझा उद्धाराबद्दल. Then I want to tell you, you can be sure today. आणि मी म्हणत आहे की तुम्हाला आज तुम्ही खात्री पटवून घेऊ शकता. If you are going to invite Jesus Christ and make Him the Lord and Savior of your life,
आणि जर तुम्ही येशू ख्रिस्ताला आमंत्रण देत असाल आणि येशू ख्रिस्ताला तुमचं जे तारणारं आणि तुमचं परमेश्वर जर बनवाल, by faith you say, yes, Jesus, you are my Savior that was hanged on the cross. आणि जर तुम्ही विश्वासाने म्हटला की हो येशू ख्रिस्त तूच माझं तारणारं आहे जे त्या क्रूसावरती त्यांनी मरण पावला, Because of your sacrifice, I am saved. आणि तुझ्या त्यागामुळे माझा उद्धार झालेला आहे. And that says this faith will save you and forgive all your sins and make you righteous today. आणि फक्त हेच आहे की या विश्वासाच्यामुळे तुमचे सर्व पाप जे आहे ते क्षमा करण्यात येईल आणि तुम्ही नीतिमान ठराल. Are you the one who says it's me in need of your help? आणि हे तुम्ही आहात का जे म्हणत आहे की हो मला गरज आहे, It is me that need to be saved. आणि हे मीच आहे ज्याला उद्धार मिळवण्याची गरज आहे. Then you can pray after me. तर तुम्ही माझ्या मागे प्रार्थना म्हणू शकता And you can be sure that you are saved. आणि तुम्ही हे खात्री पटवून घेऊ शकता की तुमचा उद्धार झालेला आहे. And you need no other. Jesus is enough. आणि तुम्हाला परत दुसऱ्या कुणाची गरज पडणार नाही. येशू ख्रिस्त पर्याप्त आहे. You don't need to do anything. You need not need to do any kind of religious rituals. You don't need to do any kind of worship apart from Jesus because you are saved. आम्ही तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज नाही आहे. कुठलं दुसऱ्या धर्माला पाळण्याची किंवा धर्माचे काम करण्याची गरज नाही आहे, कारण की येशू ख्रिस्त एकटा पर्याप्त आहे. Jesus is God. येशू ख्रिस्त परमेश्वर आहे He is the Savior of your soul. आणि तो तुमच्या आत्म्याचा उद्धार करता आहे. You may pray along with me now. आणि तुम्ही माझ्या मागे प्रार्थना करू शकता. Heavenly Father, I believe स्वर्गीय पिता, मी विश्वास करत आहे that you crucified Jesus in my place. आणि तू त्या येशू ख्रिस्ताला माझ्या जागेवरती क्रूसित केलेला आहे. The chastisement of my peace was laid upon Jesus. आणि मला मिळणारं जे ताडणं आहे ते तू घेतलास. And by his stripes I am healed. आणि तुला बसलेल्या पटकेने मला आरोग्य प्राप्त झाले. By me having faith in your sacrifice, Jesus. आणि तुझ्यावरती मी विश्वास, तुझं जे त्याग आहे त्याच्यावरती विश्वास करून येशू ख्रिस्त, My faith has been accounted to me as righteousness. आणि माझ्या विश्वासाच्यामुळे मला असा नीतिमान असं गणण्यात आलेलं आहे. I am justified आणि मी नीतिमान असं ठरलेलो आहे. in your sight. तुझ्या दृष्टीत मी नीतिमान आहे. In Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Dad. I love you. धन्यवाद पिता, मी तुझ्यावरती प्रेम करतो. I am yours forever. मी तुझंच आहे सर्वकाळसाठी. I have no other God but one God माझ्याकडे दुसरं कुठलं परमेश्वर नाही, फक्त तूच आहे. and one Lord Jesus आणि Christ. फक्त एकच परमेश्वर जे येशू ख्रिस्त आहे. Father, fill me with your Holy Ghost आणि पिता, तू तुझ्या पवित्र आत्म्याने मला भर, that I be led by your Holy Spirit. त्याच्यासाठी की मी पवित्र आत्म्याने चालवले जावे. In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. Amen. God bless you. I trust you are blessed. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. मी विश्वास करते की तुम्ही आशीर्वादित झालेला आहात. See you again. परत बघू आपण पुढच्या आठवड्यात.